नमस्कार, मी प्रशांत कदम. महानगरपालिकेचा प्रचार संपला. मुंबई महानगरपालिकेचा प्रचार संपला आणि या प्रचारामध्ये बरेच मुद्दे चर्चेमध्ये होते. त्याच्यामधला एक मुद्दा जो आहे, तो वाढवण बंदर, पालघर पट्ट्यामध्ये ज्या पद्धतीनं अतिक्रमणं होत आहेत, याबद्दलचा पण होता. पण गेल्या 2 दिवसांपासून पालघर पट्ट्यामध्ये एक फार मोठा असंतोष किती खदखदतोय, याची झलक पाहायला मिळाली. सलग 2 मोर्चे निघाले आणि जवळपास 90,000च्या आसपास मोर्चेकरी याच्यामध्ये फार मोठ्या संख्येनं सामील होते आणि या मोर्चांची तशी चर्चा जी आहे, ती फार मुख्य माध्यमांच्या मध्ये झालेली नाहीये आणि काय नेमकं या सगळ्या स्थानिक मोर्चेकऱ्यांचं म्हणणं आहे, ज्यावेळी वाढवणसारखं बंदर महाराष्ट्रामध्ये उभं राहतंय, त्यावेळी त्याच्याबद्दलच्या फार मोठमोठ्या गोष्टी खरं तर राज्य लेव्हलला होत असतात. या एका बंदरामुळं कसा कायापालट होणार आहे, याच्याबद्दलची चर्चा होत असते. पण या सगळ्यामध्ये स्थानिकांचं मत नेमकं काय आहे? त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या दडपल्या जातायत का? आणि मुंबईमधल्या प्रचारामध्ये सुद्धा जे अ, सगळं सांगितलं जात होतं, अदानींच्या हातामध्ये जी मोनोपॉली आहे, गुजरातमधून ज्या पद्धतीच्या गोष्टी येतायत, त्या सगळ्यामध्ये सुद्धा हाच पट्टा चर्चेमध्ये होता. एम-एम-आर रिजन ज्याला म्हणतो त्याची बाउंडरी म्हणजे पालघरपर्यंत सुद्धा जाऊन पोहोचते आणि म्हणून या 2 मोर्चांच्या पाठीमागे नेमकं काय दडलेलं आहे, अ, हे आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आता कॉम्रेड अजित नवले आहेत, जे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य संघटक सुद्धा आहेत आणि त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत, की मुळात या मोर्चांच्या पाठीमागं काय स्थानिकांचं म्हणणं होतं. नवले साहेब, 2 मोर्चे सलग इतक्या संख्येनं निघतात आणि आम्ही बघतोय, की मोर्चामधल्या मोर्चेकऱ्यांची संख्या सुद्धा फार मोठी होती. तर काय नेमकं पालघरमध्ये खदखदतंय आणि हे मोर्चे कशासाठी होते? अ, ठाणे पालघर हा केवळ एकच भाग अस्वस्थ आहे अशातला भाग नाही. अ, विकासाची ज्या प्रकारची व्याख्या सत्ताधाऱ्यांची आहे, विशेषतः देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे, त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातला सगळाच आदिवासी पट्टा आज अशांत झालेला आपल्याला दिसतोय. ठाणे पालघरमध्ये गेले 3 दिवस जबरदस्त पायी मोर्चा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली निघाला. त्याच्यामध्ये डॉक्टर अशोक ढवळे, मरियम ढवळे हे आमचे पॉलिट ब्युरोचे सदस्य, आमचे त्या ठिकाणचे आमदार विनोद निकोले, आमचे त्या ठिकाणचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव किरण गैला, प्राची हातिवलेकर, अनेक मान्यवर नेते त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि पायी चालत लोक आपल्या मागण्या मांडतायत. दुसऱ्या बाजूला नाशिकमध्ये 5 तालुक्यांमध्ये गेली 5 दिवस हजारो लोक रस्ते अडून बसलेले आहेत आणि आदिवासी भागात जी काही खदखद आहे ती व्यक्त करण्याचा प्रयत्न करतायत आणि सरकारने जर त्याचं लक्ष घेतलं नाही तर कदाचित ते सुद्धा नाशिकच्या दिशेनं उद्या परवा चालायला लागतील आणि जे बरं. चित्र तुम्हाला ठाणे पालघरमध्ये दिसलं तसंच चित्र उद्या परवा हे नाशिकच्या रस्त्यावर दिसल्याशिवाय राहणार नाही, ही हं. वस्तुस्थिती आहे. त्याच्या अच्छा. व्यतिरिक्त आपण सुरजागडची चर्चा मागच्या वेळी अनेक वेळा आपल्या बरोबर केलेली आहे. हो. तिथे ज्या प्रकारे खाणींमध्ये उत्खनन होतंय आणि हं. गावाच्या गावं उद्ध्वस्त होत आहेत, तिथे सुद्धा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा आणि बाकी सुद्धा अनेक वेगवेगळ्या संघटना त्या ठिकाणच्या आदिवासींचा म्हणणं, त्यांचा रोष व्यक्त करताना आपल्याला दिसतायत. ज्या प्रकारचा विकास देवेंद्र फडणवीस साहेबांना करायचा आहे, भारतीय जनता पक्षाला करायचा आहे, तो विकास अदानी अंबानीचं हितरक्षण करणारा, प्रचंड संपत्ती कॉर्पोरेट्ससाठी उपलब्ध करून देणारा आणि त्याची किंमत मात्र आदिवासींना, गरिबांना, मूळ निवासींना मोजायला लावायची, अशा प्रकारचा तो विकास आहे. केवळ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षच नाही. तुम्ही बरोबर सांगितलं, की ज्या दिवशी 19 तारखेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा 40,000चा मोर्चा हा तिथून निघाला, हो. त्याच दिवशी पालघर जिल्ह्यामधल्या बाकी अनेक सामाजिक संघटना, वेगवेगळे डावे विचारवंत, डाव्या संघटना, त्यांचा स्वतंत्र एक मोर्चा, तो सुद्धा प्रचंड ताकदीनं पालघर जिल्ह्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेला होता. त्यामुळे बरं. सगळाच आदिवासी पट्टा महाराष्ट्रातला अस्वस्थ आहे. सगळ्या वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळे लोक जे आदिवासींचे पक्षधर आहेत, श्रमिकांचे पक्षधर आहेत, ते अस्वस्थ आहेत. एकंदरीत आदिवासींचा बळी देऊन जो विकास केला जातो आहे, त्याच्या विरोधामध्ये एक जबरदस्त अशा प्रकारची लढाई महाराष्ट्रात आकाराला घेताना आपल्याला या सगळ्यातून दिसते आहे.
पण सातत्यानं म्हणजे आम्ही प्रचारामध्ये जे ऐकलं मुंबईच्या, त्याच्यामध्ये वाढवण बंदराचा उल्लेख होत होता आणि मुख्यमंत्री मग आपल्या प्रचारामध्ये असं सांगत होते, की या बंदरामुळं कसा सगळा कायापालट होणार आहे. तर असं असताना मग विकासाच्या आड तुम्ही येताय का? ही सगळी गोष्ट जी आहे, त्याच्यामध्ये कुठल्या-कुठल्या मागण्या ज्या आहेत त्या स्थानिकांच्या नेमक्या सरकार बघत नाहीये. नेमकं त्याच्याबद्दलचं वास्तव काय आहे? बघा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष किंवा आम्ही जी डावी लोक आहोत, ते 100% विकासाच्या बाजूने आहोत. किंबहुना रस्त्यावर विकास झाला पाहिजे या गोष्टीसाठी सर्वात जास्त जर कोण उतरत असेल, तर मला नम्रपणाने सांगावसं वाटतं, की ही चळवळ करणारे वेगवेगळ्या पक्षातले लोकच विकासासाठी रस्त्यावर उतरतात. मात्र आमची विकासाची व्याख्या काय आहे? आम्ही वारंवार म्हणतोय, की आदिवासी समाज जो ठाणे पालघरमध्ये आहे, नाशिकमध्ये आहे, अहमदनगरमध्ये आहे, गडचिरोलीमध्ये आहे, नंदुरबारमध्ये आहे, त्यांचा विकास करणं, त्यासाठी त्यांना जंगल जमिनीचा अधिकार दिला पाहिजे. अनेक लाँग मार्च तुम्ही या मागणीसाठी पाहिलेले आहेत. मात्र सरकार ह्या आदिवासींना ज्या जमिनी ते कसतात, वर्षानुवर्ष पोटापाण्याचं साधन या आदिवासींचं ते राहिलेलं आहे. ते जमिनी मात्र त्यांना द्यायच्या नाही. त्यांच्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात धरणं आहेत. त्यांची गावाच्या गावं धरणामध्ये विस्थापित झालेली आहेत. आम्ही हं, म्हणतोय की विकासाची संधी ह्या भूमिपुत्रांना दिली पाहिजे आणि ते जे पाणी साठतं, त्यातलं पाणी यांच्या शेतीला प्यायला दिलं पाहिजे. ते द्यायचं नाही. मोठमोठाल्या पाईपलाईन टाकून त्यांच्या वावरात, शेतात साठलेलं पाणी, धरणात साठलेलं पाणी मुंबईसाठी, नगरसाठी, नाशिकसाठी वाहून न्यायचं आणि आदिवासींना पाण्यापासून वंचित ठेवायचं. आम्ही त्यांच्या विकासाची बात करतोय. आपण बघा, ज्यावेळी तुम्ही फक्त सणाच्या दिवशी आदिवासी समाजाचे लोक गावाकडे जातात. बाकी पोटा पाण्यासाठी मोठं विस्थापन संबंध आदिवासी भागातून, मग तो ठाणे पालघरचा भाग असेल, नगरचा भाग असेल आदिवासी, नाशिकचा भाग असेल, पुण्याचा भाग असेल, नंदुरबार धुळ्याचा आदिवासी भाग असेल, पोटा पाण्यासाठी आजही स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर संबंध आदिवासी समाजाला महिनोन महिनं दुसऱ्याच्या दारामध्ये जाऊन राहावं लागतं. आम्ही म्हणतोय की विकासाची संधी या हं. सुद्धा लोकांना द्या आणि यांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळेल अशा प्रकारचा विकास करा. असा विकास देवेंद्र फडणवीस साहेबांना, भारतीय जनता पक्षाला आणि सत्ताधाऱ्यांना करायचा नाहीये. त्यांना कोणता विकास करायचा आहे? वाढवणचंच उदाहरण घ्या. साधारणपणाने जो संबंध ठाणे पालघरचा जो भाग आहे, तो एकीकडे मुंबईला जोडलेला आहे आणि दुसरीकडे गुजरातला जोडलेला आहे. त्यांना गुजरातबद्दल अत्यंत प्रेम आहे. कशामुळे आहे आम्हाला माहित नाही. परंतु मुंबई जी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अत्यंत लढा करून आपण टिकवली, ती वेगवेगळ्या साधनांच्या माध्यमातून त्यांना गुजरातला जोडायची आहे. त्यासाठी हे गुजरातला जोडण्यासाठी त्यांना तिथून हाय स्पीड रेल्वे आणायची आहे आणि ह्या बुलेट ट्रेनच्या माध्यमातून परत एकदा तिकडचा जो हिरे व्यवसाय आहे तो आणि मुंबई ही त्यांना एकत्र जोडण्यासाठी आदिवासींच्या जमिनी त्यांना हव्या आहेत. आता वाढवण बंदरांचा विकास त्यांना करायचा आहे आणि त्याच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवरून जे सगळा कच्चा माल येतो, वेगवेगळ्या प्रकारचा व्यापार होतो, तो व्यापार एकीकडे मुंबईला आणि दुसरीकडे सुरत आणि गुजरातला त्यांना ऍक्सेसेबल करायचा आहे आणि त्यासाठी ठाणे पालघर जिल्ह्यातली अक्षरशः गावच्या गावं उठली तरी त्याच्याबद्दल त्यांना सुतराम काही वाईट वाटत नाहीये. त्यांना ती गावं उठवायची आहेत. केवळ गावं उठवायची आहेत का? तुम्ही ह्या वाढवण बंदरांचं जर अंतरंग पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की मोठा भराव त्याच्यासाठी समुद्रामध्ये करावा लागतो आहे. मोठी रेती त्यासाठी वापरली जाते आहे आणि रेती टाकून जी तिथली पारंपरिक मच्छीमार करणारी जी सगळी व्यवस्था आहे, इकोसिस्टीम आहे, ती सबंधपणाने त्यांना उद्ध्वस्त करायची. तुम्ही ज्यावेळी अशा प्रकारे कृत्रिम भराव टाकता, त्यावेळी तिथली झाडं, तिथल्या वेगवेगळ्या प्रकारच्या इकोसिस्टीमचे असणारे घटक हे सगळे उद्ध्वस्त होत असतात. मोठ्या प्रमाणामध्ये मच्छीमारांचं पोट या भागामध्ये वाढवण बंदरच्या परिसरामध्ये त्या समुद्रावर अवलंबून आहे. खूप खोलवर जाऊन मच्छीमारी करून त्या ठिकाणचे लोक नवा व्यवसाय आपल्यासाठी उपलब्ध करू शकलेले आहेत. आता ह्या वाढवण बंदरमुळे तुम्ही विकास होणार असं म्हणता, मात्र हा संबंध मच्छीमारांचा व्यवसाय हा देशोधडीला लागणार आहे. त्यांच्या रोजीरोटीचं साधन तिथून निघून जाणार आहे. हं. केवळ बंदराचा मुद्दा नाहीये. या बंदराला परत समृद्धी बरोबर जोडायचंय, मुंबई बरोबर जोडायचंय, सुरत बरोबर जोडायचंय, याच्यासाठी रस्ते लागणार आहे आणि बरोबर. त्या रस्त्यांमध्ये सुद्धा त्याच्यामुळे
गावच्या गावं अक्षरशः शेतीच्या शेती बर्बाद होणार आहे. मग हे आदिवासी कुठे जातील एकदा जमिनीचे पैसे देऊन झाल्यानंतर? मच्छीमार बरोबर. कुठे जातील जमिनीचे पैसे देऊन झाल्यानंतर? तिथे ह्या बंदरामध्ये यांना रोजगार मिळणार आहे का? ज्या प्रकारची जहाजं तिथे उतरणार आहेत, त्याचं बंदराचं जे स्ट्रक्चर आहे ते छोटं बंदर नाहीये. तिथे मोठ्या प्रमाणामध्ये 18.5 मीटर डीप अशा प्रकारचा भराव टाकून ते केलं जाणार आहे आणि बरं. त्याची खोली 18.5 मीटर असणार आहे. म्हणजे तिथे केवळ प्रचंड अतिभव्य अशा प्रकारची जहाजच तिथे नांगर टाकू शकणार आहेत किंवा लँड होऊ शकणार आहेत. त्याच्यामुळे बरं. छोटे मच्छीमार त्यांना प्रवेश नाकारला जाणार आहे, स्थानिकांना प्रवेश नाकारला जाणार आहे. तुम्ही मुंबईचं विमानतळ जे अदानीला दिलं, तिथे जसं गोरगरिबांना जाऊन तुम्हाला वडापाव विकता येत नाही, तसंच हे जे काही बंदर ज्या प्रकारचं केलंय, त्याच्यामध्ये स्थानिकांना रोजगाराच्या सुतराम शक्यता नाही. शेवटचा मुद्दा सांगतो, की हे सगळं बंदर समृद्धीला जोडायचंय. त्याचबरोबर तुमच्या गुजरात आणि मुंबईला जोडायचे. त्यासाठी जे रस्ते होणार आहेत, ते रस्ते सुद्धा काही गावागावातून रोजगार देणारे रस्ते नाहीयेत. ते प्रचंड मोठे भराव टाकून एका लेव्हलमध्ये अत्यंत हाय स्पीडनी तो सगळे खनिज, तो कच्चा माल ह्या सगळ्या शहरांपर्यंत जाईल यासाठीचा ऍक्सेस आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांचं विकासाचं मॉडेल समजून घ्या. त्यांना अगदी नागपूर पासून डायरेक्ट समुद्रापर्यंत सगळा कच्चा माल, खनिज वाहून नेता येईल याच्यासाठी त्या भागातून तिकडनं आता जी त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, तो ड्रीम बरोबर. प्रोजेक्टचा रस्ता त्यांना करायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला परत समृद्धी मार्गे सगळ्या नागपूर पासून सगळा विभाग हा आंतरराष्ट्रीय मार्केट बरोबर त्यांना जोडायचा आहे. अदानी अंबानीसाठी सर्व काही महाराष्ट्र आणि देशभरातून आलेल्या गोष्टी हे आंतरराष्ट्रीय पातळीवर ऍक्सेसेबल करायचे आहेत आणि त्यासाठी महाराष्ट्राचा बळी गेला तरी त्याची काहीही भीती त्यांना नाहीये. ही बाब या संदर्भात समजून घेतली पाहिजे. आणि म्हणून आज लाल बावटा जो रस्त्यावर लढतोय तो केवळ आदिवासींसाठी नाहीये. एकंदरीत महाराष्ट्राचं जे वाटोळं विकासाच्या नावाखाली सुरू आहे, त्याला कुठेतरी आवाज देण्यासाठी आम्ही रणांगणात उतरलेलो आहोत. बरं. पण म्हणजे होतं काय अनेकदा म्हणजे आता आमच्यापर्यंत ज्या बातम्या पोहोचतात, आता आम्ही तिथे नाहीये, ठाणे, पालघर पट्ट्याच्या पलीकडचे जे लोकं आहेत, त्यांना सरकार जे सांगतंय ना, त्याच्यामधनं एक असा समज झालेला आहे, की हा विरोध आधी होता आणि आता तो संपलेला आहे. तो विरोध आता स्थानिकांचा उरलेला नाहीये आणि तिथं आता कामं सुरू झालेली आहेत आणि वाढवणच्या दिशेनं आपली आगेकूच सुरू झालेली आहे. तर तुम्ही थोडक्यात समजावून सांगा, की नेमकं याच्याबद्दलचं वास्तव काय आहे? सरकार ज्या अर्थी वाढवणचं इतका मोठा ढोल वाजवत आहे, स्थानिकांनी हे सगळं स्वीकारलेलं आहे की नाही? आपणच बघा की नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये आणि प्रसार माध्यमांचा योग्य उपयोग, विशेषतः सोशल मीडियाचा योग्य उपयोग कसा करायचा, याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि आर-एस-एसने हातखंडा त्यांचा पक्का तयार झालेला आहे. त्यामुळे तुम्ही बरोबर म्हणाला, एक नॅरेटिव्ह असं सेट केलंय की अभि खतम हो गया, विरोध वगैरे काही नाही, लोक कन्व्हिन्स आहेत आणि सुखेने कामं चालू आहेत, काही प्रॉब्लेम नाही. पण दुसऱ्या बाजूला आपण बघा की ज्यावेळी निवडणूक संपण्याची केवळ लोक वाट पाहत होते मुंबईची, ती संपल्या 40,000 लोक चारोटीला एकत्र येतात. हो. हजारोच्या संख्येनं स्वतःच्या बरोबर मुक्कामाची साधनं, खाणं पिणं सगळं बरोबर घेतात आणि चालू लागतात. आणि वाढवणला आमचा विरोध आहे, आमच्या रोजीरोटीची लढाई आहे, आम्हाला जंगलच्या जमिनीला अधिकार पाहिजे, आमच्या विकासाचं, आमच्या पुढच्या पिढीच्या विकासाचं बोला, उद्योगपतींच्या विकासाचं बोलणं बंद करा, असं सांगत हे जे हजारो लोक ज्यावेळी रस्त्यावर उतरतात, तर त्यावेळी हा विरोध आपल्याला दिसतो ना. दुसऱ्या बरोबर. बाजूला आपण बघा, किती मोठ्या प्रमाणामध्ये हा विरोध होतोय हे तुमच्या लक्षात आलं असेल. वाढवणबद्दल आपण इतक्या सगळ्या गोष्टी ऐकतो आहोत आणि त्याच्याबद्दल इतकं सगळं काय-काय सांगितलं जातं. असा विकास होतोय, तसा विकास होतोय. पण प्रत्यक्षातली नेमकी स्थिती काय आहे, हे तुम्हाला कॉम्रेड अजित नवले यांच्या या आत्ताच्या निवेदनातनं कळलं असेल आणि 2 मोर्चे लगातार महाराष्ट्रामध्ये असे निघतायत एका पाठोपाठ एक मोर्चे. म्हणजे पहिला मोर्चा निघाला वाढवण बंदर संघर्ष
वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचा आणि दुसऱ्या दिवशी हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पण निघाला. इतक्या मोठ्या संख्येनं शेतकरी स्थानिक तिथले रस्त्यावरती येत आहेत, आपल्या मनातली खदखद जी आहे ती व्यक्त करतायत, पण या सगळ्याची दखल जी आहे ती मात्र कुठंतरी अजूनही त्याचं प्रतिबिंब जे आहे ते उमटताना दिसत नाहीये आणि म्हणून या सगळ्याबद्दलची चर्चा करतोय. नवले साहेब, तुमचा मुद्दा पूर्ण करा. निवडणुका केवळ संपण्याची वाट लोक पाहत होते. 40,000च्या संख्येनं लोक एकत्र येतात. स्वतःचं जेवण, खाणं पाणी बरोबर घेतात आणि पायी चालत 3 दिवस आत्मक्लेश करत आज पालघरला ते पोहोचलेले आहेत. प्रचंड थंडी आहे. तरी सुद्धा त्या सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयाला त्यांनी घेराव घातलेला आहे. दुसरीकडे नाशिक मधलं उदाहरण दिलं की 5 दिवस हजारो शेतकरी तिथे चौकामध्ये आपल्या जंगल जमिनीच्या, आपल्या मूलभूत मागण्यांच्या, पाण्याच्या अधिकाराच्या मागण्यासाठी बसलेले आहेत. विरोध मावळला असं असेल तर मग हा जो विरोध आहे, जो अस्सल तिथला मूळ निवासी आहे, त्यांचा विरोध आज रस्त्यावर आपल्याला दिसतोय. मी उदाहरण दिलं की 19 तारखेला लाल बावट्याच्या व्यतिरिक्त सुद्धा इतर संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी सुद्धा हजारो लोकांना एकत्र करत वाढवण विरोधी कृती समिती स्थापन करत विरोध केलेला आहे. त्याच्यामुळे शहरी बांधवांपर्यंत सोशल मीडिया आणि बाकी माध्यमातून काय पोहोचतंय, यापेक्षा तुमच्यासारखी जी माध्यमं आहेत ती जी वास्तव दाखवतायत की लोक काय म्हणतायत, हे ज्यादा महत्वाचं आहे मला वाटतं. आणि त्यामुळे विरोध आहे तो होकल करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. शहरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. मात्र विरोध आहे आणि विरोध विकासाच्या बाजून आहे. शाश्वत विकासासाठी विरोध आहे. कोणत्याही प्रकारचा विकास विरोधी अशा प्रकारचा हा लढा नाही. बर, पण म्हणजे आता तुमच्या मागण्यांचं जे पत्रक मी बघत होतो याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. जवळपास 11 मागण्या याच्यामध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये काही वीज बिल लादणारी स्मार्ट मीटर योजना रद्द करा इथपासून ते अगदी ज्या देवस्थान, इनाम आणि सरकारी जमीन कसणाऱ्यांच्या नावे करा, अशा सगळ्या इतर मागण्या पण आहेत. तर या मागण्यांच्या बद्दल सरकारचा प्रतिसाद नेमका काय आहे? आणि जर आपण वाढवण सारख्या ठिकाणी इतका मोठा प्रकल्प आणतोय तर तिथल्या स्थानिकांसाठी किमान त्यांच्या हक्काच्या या गोष्टी मंजूर करायला सरकार प्राधान्यक्रम का नाही देत? उद्योगपतींसाठी पायघड्या घालता तुम्ही, तर किमान ज्यांना आपण विस्थापित करणार आहोत किंवा जिथं आपण हा प्रकल्प आणतोय त्यांना सरकारच्या बेसिक सुविधा पण उपलब्ध का नाहीत होऊ शकत? बघा किती मर्मावर बोट ठेवणारा प्रश्न आपण उपस्थित केलेला आहे. आपण जर ठाणे पालघरचा इतिहास पाहिला तर गोदावरी पळुळेकर, शामराव पळुळेकरांचा लढा आपल्या डोळ्यासमोर येतो. त्याच्यानंतर तोच लढा डॉक्टर अशोक ढवळे, मरियम ढवळे आणि बाकीच्यांनी पुढे नेला हे आपण पाहतो. तिकडे जे.पी. गावित आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींचे लढे आपण पाहतो. साध्या जंगलच्या जमिनीचा जो कायदा झालेला आहे 2005च्या अगोदर, ज्यांनी कुणी अशा प्रकारे जमिनी ज्यांच्या ताब्यात आहे त्या नावावर करण्याचा कायदा असताना सुद्धा त्याच्याबद्दल प्रचंड संघर्ष करून सुद्धा कसत असलेल्या 2-4 एकरच्या जमिनी सुद्धा शेतकऱ्यांच्या नावे अद्याप झालेल्या नाहीयेत. त्या ठिकाणचा गोदावरी पळुळेकर, शामराव पळुळेकरांचा इतिहास ज्यांना माहिती आहे, माणूस जेव्हा जागा होतो हे पुस्तक ज्यांनी वाचलेलं आहे त्यांना माहिती आहे की ह्याच मुंबई आणि गुजरात मधले सेठ सावकार त्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथे घरगडी असायचे. मोठ्या प्रमाणामध्ये तिथल्या जमिनी सावकारांनी हस्तगत केलेल्या होत्या. त्या ताब्यात घेण्यासाठीचा संघर्ष गोदावरी पळुळेकर, शामराव पळुळेकरांनी त्या काळात सुरू केला. आजपर्यंत ते कायदा होऊन सुद्धा सावकारांनी ताब्यात घेतलेल्या ज्या जमिनी, त्याला आम्ही वर्कस जमिनी म्हणतो, बेनामी जमिनी म्हणतो, अजूनही उतारे गुजरातच्या शेठ सावकारांच्या ताब्यात आहेत. त्या आमच्या नावावर करा आम्ही म्हणतोय, ते अजून सरकार करायला तयार नाही. दुसऱ्या बाजूला देवस्थानाच्या जमिनी, जिथे देवस्थान प्रत्यक्षात अस्तित्वात नाही परंतु सातबाऱ्यावर मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची नावं आहेत आणि कसतायत शेतकरी जमिनी, त्या शेतकरी, त्यामुळे तुम्ही बरोबर म्हणाला की जे आमच्या हक्काचं आहे ते त्यांना द्यायचं नाही. दुसऱ्या बाजूला जे काही थोडं आहे ते सुद्धा काढून घ्यायचं आणि ते अदानी अंबानीला, उद्योगपतींना, गुजरातच्या आणि मुंबईच्या मोठ्या शेठ सावकारांना आंदोलन द्यायचं. हा गोदावरी पळुळेकर, शामराव पळुळेकरांच्या पासून, स्वातंत्र्याच्या अगोदरापासून जो विकासाचा प्रोजेक्ट ते राबवत आहे आणि म्हणून तो लढा तुमच्या आमच्या सगळ्या सारख्या लोकांना आजही लढावा लागतो आहे. बरोबर सर, शेवटचा प्रश्न. आता या सगळ्यामध्ये पुढची दिशा नेमकी काय असणार आहे? 2 दिवस सलग हे 2 मोर्चे तर निघाले, पण जर सरकार या सगळ्याबद्दल सकारात्मक प्रतिसाद देणार नसेल तर तुमची पुढची रणनीती काय असणार आहे? हे बघा, सकाळीच डॉक्टर अशोक ढवळे,
कॉम्रेड जे.पी. गावित, कॉम्रेड उमेश देशमुख, आम्ही सगळे लोक एकत्र बोललो. आमचे आमदार विनोद निकोले, आम्ही सगळ्या लोकांनी ठरवलंय की माघार घ्यायची नाही. आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तिथे आमची चर्चा होईल, परंतु त्यात जर तोडगा निघाला नाही, तर मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष हा वाढेल. प्रसंगी मुंबईकडे कूच करावं लागलं तरी आम्ही बरं. करू. आज नाशिकच्या चौकामध्ये जे 5-5 दिवस लोक बसलेले आहेत, त्यांची दखल घेतलेली नाहीये. उद्यापासून आम्ही निर्णय करतोय, आम्ही त्याच्यावर चर्चा करतोय की ते सुद्धा नाशिकच्या दिशेने चालू लागतील आणि मग अहमदनगर, ज्या ठिकाणी मी स्वतः राहतो, त्या ठिकाणची आम्ही बैठक केलेली आहे आणि एकत्र करत, मग धुळे आहे, नंदुरबार आहे, आदिवासी बाकी सगळा पट्टा आहे. हा सगळा पट्टा एकत्र करण्याची भूमिका आम्ही आहोत आणि प्रचंड ताकदीनं आम्ही ह्या सगळ्या आदिवासी पट्ट्याला एकत्र करत, प्रसंगी मुंबईकडे कूच करावं लागलं तरी ते आम्ही करू, अशा प्रकारची रणनीती आम्ही ठरवलेली आहे. म्हणजे योगायोग बघा की एकीकडं दावोसमध्ये सध्या मुख्यमंत्री आहेत आणि तिथून लाख कोटींचे आकडे महाराष्ट्राला सांगितले जात आहेत, विकासाचं एक चित्र उभं केलं जातंय आणि प्रत्यक्ष आपल्या महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यामध्ये जिथं एक प्रकल्प येऊ घातलेला आहे, तिथल्या स्थानिकांची खदखद जी आहे ती ऐकायला सरकारला वेळ आहे का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. नवले साहेब, खूप खूप धन्यवाद, तुम्ही या चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल. आणि हा मोर्चा अजूनही म्हणजे त्याच्याबद्दलच्या पुढच्या सगळ्या गोष्टी काय आहेत, पुढचं त्यांचं नियोजन काय आहे, हे पण त्यांनी सांगितलेलं आहेच. मुंबईच्या दिशेनं कूच करण्याचा इशारा मला वाटतं सरकार गांभीर्यानं घेतंय की नाही, हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. तुर्तास आपण इथं थांबूयात. या संपूर्ण चर्चेबद्दल तुमच्या काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.